स्पॅरोताई फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे चिमणी वाचवा निसर्ग वाचवा अंतर्गत आंतरशालेय जिल्हास्तरीय चिमणी संवर्धन स्पर्धा 2024 याचं आयोजन करण्यात आलं होतं. निसर्ग परिचय केंद्र टिकुचिनीवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे मुंबई येथील 55 शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. माझी चिऊताई या विषयावरती 5वी ते 7वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत कथाकथन तसेच 8वी आणि 9वी साठी विद्यार्थ्यांनी चिमणीचे चित्र काढून आपल्या आवडीनुसार पालकांच्या मदतीने हस्तकला केली होती. यामुळेच एकूण त्यांच्या घरचं वातावरण चिमणीमय झालं. परीक्षा समिती प्रमुख निशिकांत महाकाळ, रवींद्र शिंपी परीक्षकांनी वेगवेगळ्या गटात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक परीक्षण केले. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांकात सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांची हस्तकला कथाकथन पाहून प्रसन्न होऊन त्यांना मार्गदर्शन केले व चिमणी संवर्धन करण्यासाठी भावी पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.